आता गोंयांत जे पॉलिटिकल पार्टीज मेजर आसा दॅट इज बीजेपी, काँग्रेस, आप आनी गेल्या फावटी येयल्ली ती टीएमसी. आता हेतून बीजेपीक ऑलमोस्ट 6061 crore तांकां ईडीच्या हेच्या बॉन्डाच्या थ्रू तांकां मेळ्ळले आसा. टीएमसी 1610 crore मेळ्ळले आसा. काँग्रेसीक 1422 crore मेळ्ळले आसा आनी आपाक 65 crore मेळ्ळले आसा. आता हे पैसे जे तांकां मेळ्ळा, जे आयज हे पॉलिटिकल जे गोंयांत जे पॉलिटिकल पार्टीज आसा जे आरजीची फकाणां मारता की आरजी भीक मागता, आरजी डोनेशनां मागता, आरजी डोनेशनाचेर चलता. आरजी तरी गोंयकारां कडेन डोनेशन मागता, क्राउड फंड करता पार्टेक, खंयच्या बिल्डरा कडल्यान, खंयच्या माफिया कडल्यान, खंयच्या लॉटरी किंगा कडल्यान, गेमिंग जे करता तेंच्या कडल्यान, नाजाल्यार कसलो बेनिफीट घेवन फंडिंग घेयना. म्हणजे तूं आमकां फंड दी आनी आमी तुका हेल्प करता असल्या कारणान आरजी फंड घेयना. सो आता हे जे पॉलिटिकल पार्टी जे इतले दीस आरजीक तोंड मारताले फंडिंगेच्या नांवान, आयज ह्या सगळ्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्डाचो फायदो घेतलेलो आसा. बीजेपी तर हेतून नंबर 1 आसा. अजयान जशें सांगले, जे आयज लॉटरी किंग आसा तेचेर ईडी रेड पडल्या, तेचेर 400 करोडाचे तेचे एसेट्स आहा ते सीज केले आनी तरी पूण तेंच्यांनी ते रोखडेच सीज केल्या उपरांत रोखडेच तेंच्यांनी फंडिंग केला. आतां जर तुमकां डेटा जर सांगपाक गेलो आमी जाल्यार हेचेर गेमिंगाचेर रेड पडलेली 2/4/2022 म्हणजे एप्रिलान, आनी रोखडेच 7 तारीख ते तो 100 करोडाचे बॉन्ड विकते घेता. आता हेचो बेनिफीट कोणाक जातलो? तशेंच मेगा इंजिनियरिंग आसा, एप्रिल 2023 तेचेर इलेक्ट्रॉल बॉन्ड तो घेता आनी 2000 रोखडेच मेन तेका 14,400 करोडाचो तेका ठाणे बोरिवलीचो तेका प्रोजेक्ट मेळटा. मागीर सिमिलर वेदांतान ऑलमोस्ट 370 करोडाचे बॉन्ड घेतलेले आसा. आनी जर तुमी पळयत जाल्यार गोंयान आयज मायनिंग ब्लॉक जे आसा ते वेदांताक दिल्लेले आसा. गोंयांतले आमचे गांव, शिरगांव असलो गांव, मुळगांव असले गांव, हे आमचे गांव आसा, हे गांवांत घरां आसा, देवळां आसा, हे सगळे तेंच्यांनी लिजान घातलेले आसा. म्हणजे आता हे बॉन्ड तेंच्यांनी वेदांतान जे दिला ते बॉन्ड दिला जर आनी ते पार्टीन जर बीजेपीन जर एनकॅश केला तो डेटा मागीर कळटलो. म्हणजे तेंकां बेनिफीट करपाक आयज वेदांत आमचे गोंय हे विकता काय, ह्या बीजेपीन आमचे गोंय विकपाक काडला काय वेदांताक, असो प्रश्न सगळ्यांक पडटा. तशेंच यशोदा हॉस्पिटल म्हणून आसा, तेंच्यांनी 162 crore तेंच्यांनी दिले आनी यशोदा हॉस्पिटल जर तुमी गुगल करशात जाल्यार तुमकां मेळटले की कोविड टायमाचेर फ्रॉड करपाक, पेशंटांक लुटपाक ही कंपनी नंबर 1 आसली. तेचेर कितलेशेच कंप्लेनां, कितलेशेच तेचेर रिपोर्ट आसा. ही कंपनी वॉशिंग मशिनान इलेक्ट्रॉल बॉन्ड दिल्या उपरांत क्लीन जाता. तशेंच आनीकूय जिंदाल स्टीलूय आसा, जी गोंयानूय जिंदाल आसा. सो तो 7 ऑक्टोबराक 25 करोडाचो तो बॉन्ड दिता आनी रोखडो 10 ऑक्टोबराक तेका कोल मायनिंगेचो एक ब्लॉक मेळटा. सो हे सगळे जे इन्स्टन्सीस आसा हे बेश्टे जायना. हांगा गिव एंड टेक सद्या हितून चल्लेले आसा. ईडीक यूज ह्या बीजेपी सरकारान केल्लेले आसा. जो बीजेपी सरकार न खाऊंगा न खाने दूंगा म्हणटा, आयज तेंचो स्लोगन चेंज जाल्लो आसा. मोदी इतलेच म्हणटा, आप मुझे चंदा दो मैं आपको धंदा दूंगा. हे सध्या बीजेपीचे धोरण सध्या चल्लेले आसा. चंदा आनी धंदा हे वांगडा मेळोन ते सध्या करिता. आता हितून गोंयांक कितें लॉस आसा? आयज हो जो इलेक्ट्रॉल बॉन्डाचो जो पयसो येता, जशी जशी इलेक्शन येता तेन्ना होच पयसो गोंयान ते पुश करता. तुम्ही जर पळयत गेल्या फावटी टीएमसीन आनी आपान जो पयसो ओतलेलो आनी बीजेपी जर ओतता तो तर कंटिन्युअस चालूच आसता. पूण हे जे पॉलिटिकल पार्टी गोंयान येतात आनी पयसो ओततात पळय, हो पयसो ह्या इलेक्ट्रॉल बॉन्डा पासून, जेची ट्रान्सपरन्सी इतले वर्सां नासली त्याच्या पासून आसा. आनी गेल्या फावटी गोवा फॉरवर्डाक 35 लाख येयल्ले आनी एमजीपीक 55 लाख येयल्ले. हे दोनूय तांकां जे इलेक्ट्रॉल बॉन्ड येयला हे गोवा फॉरवर्डाक 12/1/2022 म्हणजे 12 जानेवारी 2022 म्हणजे इलेक्शनाच्या पयली इलेक्शन आसले 14 फेब्रुवारीचेर, जाल्यार 12 तारखेक जानेवारीन तांकां मेळ्ळा. आनी एमजीपीक 55 lakhs मेळ्ळा ते 18 जानेवारीक मेळ्ळा. म्हणजे इलेक्शनाच्या मातशे पयलीं तांकां हे बॉन्ड मेळ्ळले आसा. आतां गोंयान जे आयज जे राजकारण चलता, पयशांची जी उधळपट्टी चलता, लोकांक आमी सांगपाक सोदता की रेव्होल्युशनरी गोवन्स हेच्या पासून सगळ्या पासून क्लीन आसा. आमी जे फंडिंग घेता ते फक्त आमच्या गोंयकारां कडल्यान घेता. आमी खंयच्याच मायनिंग कंपनी आता हे वेदांता जे आसा जे गोंय काबार करपाक येयला तेंच्या कडल्यान आमी पयशे घेयना. ना खंयचे कन्स्ट्रक्शन कंपनी जे गोंयची आयज पाट घालतात, व्हडले व्हडले प्रोजेक्ट्स गोंयान हाडटात तेंच्या कडल्यान आमी पयशे घेयना. ना लॉटरी ना जाल्यार कॅसिनो असले जे कंपनी हेंच्या कडल्यान घेयना. आयज जर तुमी पळयत
हो बीजेपीचो सरकार ना खंयची पॉलिटिकल पार्टी हे जे बाकीचे पॉलिटिकल पार्टी आसा हे ह्या सगळ्या विशयांचेर उगी आहा। मेगा कन्स्ट्रक्शन येता तेचेर उगी आसा, कॅसिनोचेर उगी आसा, बाकी सगळ्या विशयांचेर ते आयज तोंड धापून ओग्गी आसा, कित्याक ह्या सगळ्या पॉलिटिकल पार्ट्यांक आयज हेचो बेनिफिट मेळ्ळो आसा। बीजेपी 6061 करोड, टीएमसी 1610 करोड, काँग्रेस 1422 करोड आणि आम आदमी पार्टी 65 करोड, जे स्वतः ट्रान्सपरंट म्हणटाले, जे स्वतः क्लीन म्हणटाले, जे स्वतः आम्ही आमच्या इथले आणि क्लीन कोणूच ना म्हणटाले, त्यांना सुद्धा 65 करोडाचो हांगा इलेक्ट्रॉल बॉन्ड तेंच्यांनी घेतलेलो आसा। आणि लास्ट टायमूय तुम्ही जाणा आम आदमी पार्टीन दिल्लीत लिकर स्कॅम जाल्ल्या उपरांत जे भानगडी जाले, लिकर स्कॅमाचो पयसो गोंयान कसो हवालाच्या थ्रू तेंच्यांनी हाडलो, गोंयान यूज केलो आणि आपले राजकारण केले, हे सगळे जग जाहीर आसा, सगळ्या मिडियाचेर आसा। सो लोकांनी हे विचार करपाक जाय की हे जे पॉलिटिकल पार्टीज आसा हे गिव्ह अँड टेक रिलेशन करता, म्हणजे खंयच्याय कॉर्पोरेटाक सपोर्ट करप आणि तेच्या कडल्यान अशे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेवप ना, तेच्या कडल्यान डोनेशन घेवप आणि लोकांक फोंडान घालप। आयज गोंयानूय अशेच प्रकार चलता, गोंयानूय आयज कॉर्पोरेट लॉबी गोंयान आयज तयार जाल्ली आसा। भरपूरशे कॉर्पोरेट गोंयान येवपाक सोदता, मोनोपोली करपाक सोदता आणि मोनोपोली करून ते मागीर ह्या सरकाराक नाजाल्यार जे कोण रुलिंग आसा ना दुसरे पॉलिटिकल पार्टीज आसा जे तांकां सपोर्ट करता तांकां ते ह्या रितीन ते फंडिंग करता। आणि हेच कारणाक लागून गोंयची इकॉनॉमी, गोंयकाराची इकॉनॉमी आसा, गोंयकाराचो फायनान्शियल स्टेटस आहा पळय तो काबार जायत आसा। सो प्रत्येक जाण कॉर्पोरेट येता, धंदो करता आनी गोंयकाराचो धंदो मारता आणि ही स्टायल आता बीजेपीन सामकी धरलेली आसा। बीजेपी थोडेच कॉर्पोरेट धरता आणि तो धंदो करता आणि गोंयानूय आयज तेंच्यांनी अशेंच चालू केल्लें आसा जेतून गोंयकारांनी जागे जावपाची गरज आसा, गोंयकारांनी विचार करपाची गरज आसा। लोकांक हे एक आयकपाक फक्त फिगर कशें दिसता की 1400 करोड, 200 करोड, 900 करोड मेळ्ळा मग कितें जालें। लोकांक सांगपाक सोदता की हे जे चडशे धंदे आसा जे गव्हर्नमेंटाक प्रोजेक्ट म्हणून गव्हर्नमेंटान ते कंपनीक दिल्ले आसा आणि त्या प्रोजेक्टाचो जो पयसो तांकां वयता, लायक एक कंपनी ताका 14400 करोडाचो जर टर्नराचो प्रोजेक्ट मेळ्ळो जाल्यार तो आमचो टॅक्स पेयराचो पयसो वयता आणि तेचे तांकां कितें तरी दिवपाक जाय रिटर्न ना, प्रोजेक्ट मेळोवपाक लागून म्हणून इलेक्ट्रॉल बॉन्ड घेता। एक तर ताका तो प्रोजेक्ट दिल्या उपरांत तो इलेक्ट्रॉल बॉन्ड दिता नाजाल्यार ताका असो दिता। आणि दुसरी गजाल म्हणल्यार जेन्ना इलिगल कितें करता, जो रेव्हेन्यू गव्हर्नमेंटाक येवपाक जाय, गव्हर्नमेंटाचे तिजोरीन येवपाक जाय, तेचेर आयटी रेट पडटा, तेचेर ईडी रेट पडटा, तो गव्हर्नमेंटा कडेन पयसो येवचो सोडून तो पयसो तो काडटा आणि ते इलेक्ट्रॉल बॉन्डाक घालता आणि तो मागीर खंयची तरी पार्टी जी तांकां सपोर्ट करता, ज्या राज्यांत ती गव्हर्नमेंटान आसता ती पार्टी तांकां काडटा आणि ते इलेक्ट्रॉल बॉन्डान हेल्प करता। सो हे सगळे प्रकरण आसा ते व्हडले करप्शनाचे आसा। आता आयज सुप्रीम कोर्टाचे आणि एक ऑर्डर येयले की एसबीआय खंयच्या पॉलिटिकल पार्टीन खंयच्या कंपनी कडल्यान पयसो घेतला, कितलो घेतला, केन्ना घेतला हे सगळें डिस्क्लोज करपाक लागून तांकां सोमार मेरेन टायम दिल्लो। आता तेन्ना एक्चुअली कळटलें की खंयच्या कंपनीन कोणाक सपोर्ट केला, खंयच्या टायमाचेर सपोर्ट केला, ईडी रेट केन्ना पडली, मागीर तेणी बॉन्ड केन्ना भरले आणि ते बॉन्ड कोणे घेतले, गव्हर्नमेंट कोणाचो जाल्लो, ते गव्हर्नमेंट जावन कोणाक पयशे येयले आणि मागीर ते पयशे त्या पार्टेक केन्ना मेळ्ळे। गेमिंग लॉटरी करता जे आयज सुसंस्कृत आणि भारतीय संस्कृतीचे गजाली करपी बीजेपी आसा तेका ह्या गेमिंग कंपनी कडल्यान पयशे येयला काय ना ही पळोवपाची गरज आसा। जे आयज जुगाराचे हांगा गोंयांत जुगाराचे जुगार भरलेले आसा, वयता थंय कॅसिनोचे बोर्ड दिसता, मांडोळीन वचत जाल्यार फक्त कॅसिनो दिसता आणि आता गांवागांवांत कॅसिनो पावलेले आसा, गांवागांवांत इलिगल गॅमलिंग चल्लेली आसा बीजेपीच्या अंडर। जाल्यार ह्या बीजेपी ते गेमिंग पासून जेतून गोंयकारांचे नाजाल्यार लोकांचे फॅमिली उद्ध्वस्त जाता, हेतूंतल्यान कितलो पयसो येयला पळय ह्या सुसंस्कृत आनी सो कॉल्ड हिंदुत्व पॉलिटिकल पार्टीक हे लोकांक कळटले। सो हेच्या वयल्यान क्लियर जातले की हे पॉलिटिकल पार्टी आपले राजकारण कशें करता आणि खंयचो पयसो हाडून तुमकां वाडटा आणि हे व्हडले व्हडले इव्हेंट्स करता। देव बरें।